टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिवच्या अंदूरमध्ये 10वीमध्ये शिकणाऱ्या म्हणजे 10वीचा निकाल काल लागला आणि 10वीमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रतीक्षाने कुठलीही खाजगी ट्युशन नसताना एक साधारण घरामध्ये राहून आणि महत्त्वाची तुमची दुसरी ओळख म्हणजे मेंढपाळाच्या मुलीने 98% मार्क घेतलेत। आता आपण त्यांच्या कुटुंबाबरोबर आहेत। मला सांगा, मुलीनं तुमच्या 8 मार्क घेतलेत, काय वाटतं तुम्हाला? मला आनंद वाटतंय तिच्या कष्टाचं। तिने भरपूर कष्ट करत होती सर, म्हणजे रात्रभर असं अभ्यास करत होती आणि मी तिला फक्त अभ्यास कर आणि आपल्या म्हणजे वडील जसं म्हणणार ते तू काय तर सुधारणा करून दाखव हे असंच बोलत होते। मला पण खूप आनंद वाटते सर। तुम्ही काय करता? व्यवसाय तुमचा तुम्ही काय करता? मी शेताला म्हणजे शेताला रोजगार मजुरीचं काम करते। असं रोजगारीचं काम? रोजगारीचं काम करते। मग तिला ट्युशन वगैरे कुठे लावली होती का तुम्ही? इथे लावली होती, करपे सरांकडे होते। तुमचं शिक्षण काय झालं? माझं 12वी झाले सर। बर, आणि तुम्ही तिला काय मार्गदर्शन करत होता? माझं एवढंच होतं की तू भरपूर मार्क म्हणजे प्रामाणिक अभ्यास कर आणि प्रामाणिक मार्क मिळव, एवढं माझी ही होती इच्छा। भरपूर चांगल्या टक्केवारीनं पास व्हावं भरपूर इच्छा होती सर माझी। आणि ते तुमची इच्छा आता पूर्ण झाली? पूर्ण झाली आहे सर। आता पुढे काय करायचं? तिच्या मनाप्रमाणे तिला जसं म्हणजे जे करायचं आहे ते हे करायचं आपण। अच्छा, प्रतीक्षा तू पुढे आहे। मला सांग, तू किती तास अभ्यास करत होती? मी 6 तास अभ्यास करत होते। आणि कुठल्या शाळेमध्ये होती तू? जवाहर विद्यालय अंदूर। आता किती पर्सेंटेज पडली तुला? 98 97.40। निकाल लागायच्या आधी तुला वाटत होतं का किती मार्क तू ठरवले होते की एवढे पडतील असं तू मनात धरलं होतं? 99 म्हणजे तुझ्या ह्यानं 1% कमी पडला का? बर, आता पुढे काय करायचंय? इंजिनिअरिंग करायचंय। आता इथून पुढे कुठं शिक्षण घेणार तू? काय ठरवलं का तुझं? हो, लातूर विद्यारत्न क्लास। लातूरला? बर, आणि आता तू गावातल्या हायस्कूल मध्ये होती ना? मग तुझं दररोजचं शेड्यूल कसं होतं? तू किती वेळ अभ्यास करायची? मैत्रिणी बरोबर किती वेळ टाइम म्हणजे हे घालवायची? असं काय करत होती? मी 6 तास अभ्यास करायची शाळेमध्येच मैत्रिणीसोबत। म्हणजे 6 तास अभ्यास करायची? आणि तू आता तुला जी मार्क पडले तेवढे, तू त्याच्यामध्ये तुला समाधान वाटते का? आणखी पडायला पाहिजे होते? आणखी पडायला पाहिजे होते। किती पडायला पाहिजे होते आणखी? 99। तुझे वडील मेंढ्या राखण्याचं काम करतात, आई गृहिणी आहे, कामाला जाती आई। मग आता तुला स्वप्न काय आहे? तुझी पुढं काय व्हायचं तुला? मला इंजिनिअरिंग करून UPSC ची परीक्षा क्रॅक करायची। बर, IAS व्हायचंय, कलेक्टर। म्हणजे कलेक्टर व्हायचं तू ठरवलंय? गुड। मुलगी चांगल्या टक्क्यानं पास झाली आहे आणि ती कलेक्टर व्हायचं म्हणते, काय वाटतं तुम्हाला? काय तिची इच्छा प्रमाण काय तिला शिकव वाटतं? चांगलं वाटतंय? चांगलं वाटतंय तिचं। आणि तुमचा जो व्यवसाय आहे पूर्वीपासून, तो मेंढ्या राखण्याचा व्यवसाय आहे, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं 4थी झाले शिक्षण। 4थी झालंय? आणि आता मुलगी कलेक्टर होणार आहे, आता मुलीला तुम्ही शिकवणार पुढे, इथून पुढे काय वाटतं? शिकवणार? बर, इथल्या गावातल्या शाळेमध्ये होती ना? तुम्ही तिला कधी विचारत होता का 10वीला असताना की तू अभ्यास करते का, म्हणजे किती मार्क पडतील काय? असं नाही, तसं काय विचारत नव्हतो, पण अभ्यास करायला हे करत होतो। बर, म्हणजे अभ्यास कर म्हणून सांगत होता? सांगत होतो। आता तुमची काय इच्छा आहे? तिने काय व्हायला पाहिजे? नाही, आता तिच्या मनावर शिक्षणावर काय, आता तिने काय होईल ते। बर, पुढचा कोण बघितलं आता पुढचं? म्हणजे आता पुढे कसं आहे, शिक्षणाचा खर्च वगैरे भरपूर असतो ना? आता आपण कसं सर्वसामान्य लोक आहेत ना, शिक्षणाचा खर्च ती कसं काय तुमच्या डोक्यात काय आहे ते कसं होणार? नाही, शिक्षणाचा खर्च काय होईल ते पण शिकवायचं आपण पूर्ण, तर आपली अपेक्षा आहे, तिची इच्छा आहे ती शिकवायचं, तसे प्रयत्न करून शिकवायचं। ओके, एकंदरीतच बघा, हे सर्वसाधारण कुटुंब आहे आणि या कुटुंबातून ही मुलगी जी आहे ती 98% मार्क घेऊन 10वीला पास झाली आणि तिनं असं म्हणते की मला कलेक्टर व्हायचंय, IAS अधिकारी व्हायचंय, अशी तिची स्वप्न आहेत। आपण तिला शुभेच्छा देऊयात। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।